नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. कालच्या भागात आपण पाहिलं होतं अनुला पिहू घेऊन जाते. चला आता पाहूया आजच्या भागात काय होते. इकडं अविनाशचा भाऊ रेवतीला म्हणतो, हे रेवती, आधीच खूप प्रॉब्लेम चालू आहेत, त्यात ही पोलिसांची टांगती तलवार आपल्या डोक्यावर. जरा थांब, थोडी वाट बघूया. थांब जरा दादा, मग तू अनु वहिनीच्या घरी फोन करून बघतोस का? खरं सांगू का, तू मला हिम्मतच होत नाहीये. कुठल्या तोंडाने फोन करू मी त्यांना आणि काय विचारू, काय सांगू त्यांना मी? ज्या विश्वासाने अनु या घरात आली होती, स्वतःचा संसार म्हणून गुण्यागोविंदानं नांदत होती, त्याच घरात माझ्या भावाने रात्री तिला जंगलात सोडून आलाय. काय विचारू त्यांना? ती मुलगी तुमच्या घरात परत आली का? हे मग अविनाशची आई म्हणते, अरे फोन कर ना, मी बोलते, पाहिजे तर त्यांच्याबरोबर कर ना फोन. मग अनुची जाऊ बोलते, चाल, वाटलं तर मी बोलते. ठीक आहे. हे काय, हा रिसिव्हर कोणी काढून ठेवलाय? मग इकडे सगळे म्हणतात, आम्हाला नाही माहिती, अनुने कॉल करायचा प्रयत्न केला असेल, आपल्याला कळणार कसं? म्हणून कुणालाच फोन आलेला नाही आहे. काय मूर्खपणा आहे हा. मग अविनाशचा भाऊ मंदारला फोन करतो, पण तो उचलत नाही. मग रेवती म्हणते, दादा, आपण अनु वहिनीच्या घरी जाऊन येऊयात का? मग अविनाश येतो. असे का, उठ सगळे. अनु कुठे आहे? पिहू उठली नाही का अजून? मग अविनाशचा भाऊ बोलतो, खूप लवकर आठवण आली रे तुला त्यांची. काल रात्री केलेले प्रताप विसरलास का तू? मग अविनाश बोलतो, त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही आहे. आता मला ब्रेकफास्ट करायचा आहे आणि लवकर निघायचं आहे, नाहीतर नंतर मग मला उशीर होतो. थांब, आम्हाला बोलायचंय तुझ्याशी. काल रात्री जिला जंगलात सोडून आलास ना, ती तुझी बायको आहे, या घरची सून आहे, मग धाकट्या बहिणीसारखी आहे. कुठे आहे ती? मग रेवती बोलते, दादा, अरे येणार तरी कशी ती? फोन कुठे आहे तिच्याकडं? जंगलात सोडून आल्यानंतर ती काय तिचे परस्पर येणार आहे का? आणि तो जंगलात सोडून आलाय त्यात तो काय बाबा, एकदम मज्जा चालू आहे, झोपा काढतोय तो, काही फरक पडत नाही आहे त्याला. मला नाही माहिती ते कुठे आहे, मी सोडून आलोय फक्त तिला. जागा थोडीच दाखवली होती इथे बसून राहा म्हणून. बहीण आहे, या घरची सून आहे, तुझी बायको आहे, एवढे सगळे विशेषण जिला तू लावतोयस ना, ती थोडकं नाही तर बरं 1 महिना तिने आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवलंय. त्यामुळे हे सगळं बोलण्याआधी जरा तू विचार कर. आणि मला काही घेणं देणं नाहीये, काही करायचं नाही. मग अविनाशचा भाऊ बोलतो, माणूस आहेस का तू? तुला मला ना आता प्रचंड संताप येतोय तुझा आणि लाज वाटते मला. तू माझा लहान भाऊ आहेस याची स्वतःच्या बायकोला इतकी अमानुष वागणूक दिलीस तू. बरं, स्वतःचं समर्थन करतोयस, मग बोलले नाही तर काय दादा? अरे ती का खोटं बोलली हे सुद्धा विचारायचं तरी तू? तिला नवरा आहेस ना रे तू तिचा. अरे तू नाही तिला समजून घेणार तर कोण समजून घेणार? मग अविनाश बोलतो, या फालतू गोष्टीच्या बाबतीत मी नाही समजून घेणार. आणि का घ्यावं समजून? आरजे व्हायचे? अरे घर आहे, घर सांभाळायचं, मुलांना काय हवं नको ते पहा.